अगं ताई, लवकर घरात चल, बाबा आले. प्राजक्ता आपल्या मोठ्या बहिणीला पल्लवीला म्हणाली. दोघी बहिणी अंगणातल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या होत्या, पण बाबांना बघून पटकन उठल्या आणि घरात आल्या. बाबांनी स्कूटर लावली आणि ते घरात आले. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी घरामध्ये शांतता होती. आईने बाबांना चहा आणून दिला आणि चहा घेत बाबा म्हणाले, देशपांडे यांनी आपल्या पल्लवीसाठी खूप चांगले स्थळ आणले आहे. उद्या तिला पाहायला येणार आहेत. पल्लवीला तयार व्हायला सांग. आई म्हणाली, ठीक आहे, पण एकदा विचारा तरी तिला, इतक्यात लग्न करायचे आहे का? बाबा म्हणाले, इतक्यात म्हणजे आधीच खूप उशीर झाला आहे. घरात 2-2 लग्नाच्या मुली आहेत आणि तू आता शुभकार्यात अडथळा आणू नको. पल्लवीच्या मनात काहीही भरवू नकोस. मी काही मुलींचा शत्रू नाही, मलाही काळजी आहे त्यांची. मुली आईबाबांचं हे सगळं बोलणं ऐकत होत्या. पल्लवी ही प्राजक्तापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. घरात आई, बाबा आणि ह्या दोघी असं छोटंसं कुटुंब होतं. पण घरात बाबांचा दरारा होता. बाबांनी दोन्ही मुलींना धाकात वाढवलं होतं. लहानपणापासूनच मुलींना कोणत्या शाळेत घालायचं आणि मोठं झाल्यानंतर मुलींनी काय शिकायचं हे देखील बाबांनीच ठरवलेलं होतं. दोघी बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण त्या नोकरी न करता घरातच होत्या. कारण बाबांनी दोन्ही मुलींना शिक्षण तर दिलं, पण त्यांनी नोकरी करायची तर ती सासरी जाऊनच, असं त्यांचं म्हणणं होतं. केवळ मुलींचे शिक्षण पाहून त्यांना चांगल्या घरातील स्थळं येतील म्हणून त्यांनी मुलींना शिकवलं होतं. आणि तसं झालंही, कारण जो मुलगा पल्लवीला पाहायला येणार होता तो चांगल्या श्रीमंत घरातील आणि उच्च शिक्षित एकुलता एक मुलगा होता. अजय जोशी असं त्या मुलाचं नाव होतं. दुसऱ्या दिवशी मुलाची आई, बाबा, मुलगा यांना देशपांडे काका घेऊन आले पल्लवीला पाहण्यासाठी. पल्लवीने आईची गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. बाबांनी आईला सांगितले, पल्लवीला घेऊन ये. आई पल्लवीला घेऊन आली आणि पाहता क्षणी मुलाला पल्लवी आवडली. चहा आणि पोह्याचा कार्यक्रम झाला आणि मुलाच्या आईबाबांनी आम्हाला मुलगी पसंत आहे असं सांगितलं. बाबांनी सुद्धा कशाचाही विचार न करता लगेच आमचाही होकार आहे असं सांगितलं. आईला मात्र हे काही पटलं नाही. कुणाचाही विचार न घेता बाबांनी लगेच होकार कसा दिला? त्यामुळे आई नाराज झाली होती, पण ती काही बोलू शकत नव्हती. पाहुणे गेल्यानंतर बाबा आईला म्हणाले, सुधा, आता आपल्याला बसून चालणार नाही, लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे. 2 दिवसांनी मुलाच्या बाबांचा फोन आला आणि ते म्हणाले, 15 दिवसांच्या आत लग्न झालं पाहिजे, त्यानंतर मुहूर्त नाहीत. त्यावर बाबा म्हणाले, ठीक आहे. बाबा फक्त ठीक आहे एवढंच बोलत होते, कारण त्यांना हे हातचं स्थळ घालवायचं नव्हतं. लग्नाची सर्व तयारी झाली आणि अखेर लग्नाचा दिवस आला. सकाळपासूनच पल्लवी नाराज दिसत होती. पल्लवीच्या घरची परिस्थिती साधारणच होती. खूप श्रीमंत नाही आणि गरीबही नाही, पण आयुष्यभर बाबांनी जे काही साठवलं ते सारं मुलींसाठी ठेवलं होतं. पल्लवीला जेव्हा जोशी कुटुंबासारखं
घरंदाज स्थळ आलं तेव्हा बाबांनी मागचा पुढचा विचार न करता लग्नाला होकार देऊन टाकला होता. खरं तर पल्लवीला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती. तिला शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करून पैसे कमावून आई आणि बाबांना हातभार लावावा असे वाटत होते. पण मुलींचं चांगल्या घरात लग्न लावून द्यायचं हे ध्येय असणाऱ्या बाबांना जोशींचं स्थळ सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. पल्लवीचे लग्न खूप थाटामाटात पार पडलं. जोशींच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं. आम्हाला काही नको, तुमच्या मुलीला काय द्यायचं ते द्या म्हणत म्हणत जोशी यांनी बाबांकडून गाडी, फर्निचर, दागिने आणि बरंच काही मागून घेतलं. सर्व काही बाबांनी लेकीला दिलं. पल्लवीची पाठवणी करताना दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडू लागल्या. सासरी जाताना पल्लवीने तिच्या आईने हाताने शिवलेली एक गोधडी सोबत घेतली. आई म्हणाली, बाळा, अगं ही गोधडी नेऊ नकोस, त्या घरात शोभणार नाही आणि कुणी पाहिलं तर काय म्हणतील, दे बघू माझ्याकडे. असं म्हणत आईने ती गोधडी हातातून घेतली. यावर पल्लवी म्हणाली, आई, ही गोधडी माझ्यासाठी इतर वस्तूपेक्षा खूप मौल्यवान आहे. जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी यात विसावेन, कारण या गोधडीत तुझ्या मायेची ऊब आहे. तिने आईच्या हातातून गोधडी घेऊन बॅगमध्ये ठेवली आणि आईबाबांचा आशीर्वाद घेऊन पल्लवी सासरी निघाली. सासरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने पल्लवीला सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या. सून घरात यायच्या आधी घरकामाला बाई होती, तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणून सांगितलं. का तर घरात फक्त 4 जण आहोत, एवढं कुठं काम असतं म्हणून. पल्लवीचा दिवस रोज पहाटे 5 वाजता सुरू होई. आंघोळ झाल्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, नवऱ्याचा डबा हे सर्व करून धुणी, भांडी, लादी हे सुद्धा तिलाच करावं लागायचं. एवढं सगळं करून सासू रोज नवीन पदार्थांची फरमाईश करायचीच. हे बनव, ते बनव. स्वतःसाठी जरासुद्धा वेळ नसायचा पल्लवीकडे. एके दिवशी तिने नवऱ्याला विचारलं, मी सुद्धा नोकरी करू का? तर नवरा म्हणाला, तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला काय कमी पडते आहे? 2 वेळचं भरपूर जेवण मिळतं ना तुला, आणि तू नोकरी करून काय करणार आहेस? माझ्या आईबाबांना नीट सांभाळ, त्यांना काय हवं नको ते बघ, हीच तुझी खरी नोकरी आहे. असं बोलून अजय ऑफिसला निघून गेला. हे ऐकल्यावर पल्लवीला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी तिला करमत नव्हतं, म्हणून तिने बहिणीच्या मोबाईलवर फोन केला. आपल्या आईशी आणि बहिणीशी बोलल्यानंतर तिला बरं वाटलं. तो अजून बसतोय तोपर्यंत सासू म्हणाली, अजय, आम्ही या घरात राहायचं की नाही ते सांग बाबा. यावर तो म्हणाला, आई, अशी का बोलते आहेस? काय झालं तुला? अरे, तुझी बायको फोनवर सांगत होती की सासू खूप त्रास देते. अजयने पल्लवीला जोरात हाक मारली. तशी ती पदराला हात पुसत किचनमधून धावत आली आणि म्हणाली, तुम्ही आलात? तुम्हाला चहा बनवून देऊ की कॉफी? नवरा म्हणाला, ते सगळं जाऊ दे, आधी सांग, फोनवर काय चुगली केलीस आईबद्दल माहेरी? अहो, मी का चुगली करेन आईंची? मी बोलताना आईंचं नाव सुद्धा घेतलं नाही. आई, बाबा आणि प्राजक्ताची चौकशी केली फक्त. अजय म्हणाला, मग माझी आई खोटं बोलते आहे का? हे बघ, कानामागून येऊन तिखट व्हायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर जिथून आलीस तिथं निघून जा.
आणि तो मोबाईल इकडे दे, असं तो रागात म्हणाला. पल्लवी म्हणाली, अहो पण माझं जरा ऐकून तर घ्या. त्याने मोबाईल घेतला आणि त्यातील सिम कार्ड काढून मोबाईल सोफ्यावर फेकलं. पल्लवी खूप रडली, कारण तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली होती. रात्रभर ती खूप रडत होती. पण तिच्या नवऱ्याने साधं तिला समजावलं सुद्धा नाही किंवा रडू नको असंही म्हणाला नाही. मुलगा आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर सासूने तिच्यावर खूप बंधने घातली. शेजाऱ्यांना बोलायचं नाही, बाहेर कुठे जायचं नाही. तिने सांगितलेल्या भाज्याच बनवायच्या. या सर्व गोष्टींमुळे तिचा कोंडमारा होऊ लागला आणि काही बोलली की एकाचे दोन करून मुलाला सांगायचे आणि तोही आईचं ऐकून आधी फक्त रागवत होता, पण आता पल्लवीवर हात देखील उचलू लागला. एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे पल्लवीची अवस्था झाली होती. इकडे आई मुलीचा फोन येत नव्हता त्यामुळे काळजीत होती. तिने बाबांना सांगितले, अहो खूप दिवस झाले पल्लवीशी बोलून, तीही फोन करत नाही आणि आपला फोन तिला लागत नाही. तुम्ही एकदा जाऊन येताय का तिच्याकडे? मला खूप काळजी वाटते आहे. बाबा म्हणाले, वेडी आहेस का ग सुधा? ती एवढ्या मोठ्या घरची सून आहे. तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का? आणि एवढी चांगली माणसं ते काय करणार आहेत तिला? तुला एवढी भीती वाटण्याचं काही कारण नाही. 6 महिने झाले आहेत पल्लवीच्या लग्नाला. तिने कधी काही तक्रार तरी केली आहे का? आणि जावई बापूंनी सांगितलं होतं मला की ती त्यांच्याबरोबर लवकरच ऑफिससुद्धा जॉईन करणार आहे, म्हणून त्यात व्यस्त असेल ग ती. अगदी सुखात असेल ती, म्हणून तिला आपली आठवण येत नसेल. आणि चांगलंच आहे ना, आपली लेक सुखात आहे ते. रमली असेल संसारात. याहून आईबापाला आणखी काय हवं असतं? फुलासारखे जपतात आपल्या लेकीला सासरकडची मंडळी. उगाच काळजी करू नको. हे ऐकून प्राजक्ता बाबांना म्हणाली, बाबा मी एक बोलू का? बाबा, ताई लग्न झाल्यापासून फक्त एकदा आली होती, तेही 2 दिवसांसाठी. त्यानंतर ती गेली तेव्हा तिने फक्त एकदाच कॉल केला. त्यानंतर मी अनेकदा ताईला फोन केला तर तिचा फोन बंद येतोय आणि जिजूला कॉल केला तर ते बोलतात मी तिला फोन करायला सांगतो आणि तरीही ताई फोन करत नाही. असं होऊच शकत नाही. आता तर जिजूसुद्धा फोन करत नाहीत. बाबा, माणूस कितीही व्यस्त असला तरी आपल्या माणसांना फोन करतोच. हे ऐकून आता बाबांना सुद्धा लेकीची काळजी वाटली, पण त्यांनी तसं बोलून दाखवलं नाही. ते म्हणाले, ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी मी उद्या जातो पल्लवीकडे. दुसऱ्या दिवशी बाबा पल्लवीकडे निघाले. ते तिच्या घरी पोहोचले तर सासू हॉलमध्ये काहीतरी खात टीव्ही बघत बसली होती. मी आत येऊ का? असं म्हणत बाबा आत गेले. त्यावर सासू म्हणाली, असं अचानक कसं काय आलात? फोन तरी करायचा. बाबांना हे ऐकून जरा वेगळं वाटलं, पण म्हणाले, इकडेच शेजारच्या गावात काम होतं, म्हटलं जाता जाता लेकीला पाहून जावं म्हणून आलो आहे. सासू म्हणाली, ठीक आहे. पल्लवी कुठे आहे? तिला सांग तिचे बाबा आलेत म्हणून. यावर सासू म्हणाली, अहो तिने कालपासून ऑफिस जॉईन केलं आहे. दोघं नवरा बायको ऑफिसला गेले आहेत. हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला. मुलीची खुशाली कळताच बाबा म्हणाले, ठीक आहे, आता मी निघतो. पल्लवीला सांगा मी आलो होतो म्हणून, आणि ह्या नारळाच्या वड्या घ्या, तिच्या आईने पाठवल्या आहेत तिच्यासाठी. डबा देत बाबा म्हणाले आणि ते निघून गेले. तिच्या सासूने
साधा चहासुद्धा विचारला नव्हता त्यांना. बाबा घरी पोहोचले आणि म्हणाले, तुम्ही दोघी काहीही तर्कवितर्क काढत जाऊ नका. आपली पल्लवी आता ऑफिसला जाते. घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना वेळ मिळत नसेल फोन करायला, एवढंच. खरं तर बाबा आले होते तेव्हा पल्लवी घरातच होती. तापाने फणफणली होती, त्यामुळे ती झोपली होती. तिला माहीतच नव्हतं बाबा आलेत म्हणून. आई बाबांना म्हणाली, मग कसं आहे माझं बाळ, आणि काय बोलणं झालं तुमचं? नीट बोललात का तिच्याशी? आणि ती छान बोलली की घाबरत बोलली तुमच्याशी? आई हसत म्हणाली. यावर बाबा म्हणाले, सुधा, तुला काय वाटतं, तू एकटीच माया करतेस का मुलींची? अगं, मी सुद्धा माझ्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतो. फक्त तुझं प्रेम दिसतं आणि माझं नाही. दोन्ही मुली माझ्या काळजाचा तुकडा आहेत. हे सगळं प्राजक्ता ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने बाबांना घट्ट मिठी मारली. बाबा म्हणाले, अगं वेडाबाई, काय झालं तुला रडायला? बाबा, तुमचंसुद्धा आम्हा बहिणींवर आई इतकंच प्रेम आहे हे समजलं आणि मला गहिवरून आलं. आज ताई इथं हवी होती. हे बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं. पण डोळे पुसत आई म्हणाली, अहो, सांगणार आहात का माझी लेक काय बोलली ते? बाबा म्हणाले, अगं, ती माझ्याशी कशी बोलेल? ऑफिसला गेली होती ती. आमची भेट नाही झाली. आई म्हणाली, अहो, मग तुम्हाला इथे येऊन 2 दिवस झाले तरी का करत नाही ती फोन? तिच्या सासूने सांगितलं असेलच की तुम्ही येऊन गेलात म्हणून. आपली मुलगी असं करू शकत नाही. तुम्ही येऊन गेलात हे समजल्यावर तिने नक्की फोन केला असता. काहीतरी गडबड आहे. मला माझ्या मुलीला पाहायचं आहे. तुम्ही येताय की आम्ही दोघी जाऊ? बाबा म्हणाले, थांबा, मी पण येतो. लगेच आई, बाबा आणि प्राजक्ता पल्लवीच्या सासरी निघाले. ते तिथे पोहोचले तर तिच्या घरासमोर गर्दी दिसत होती. तिघेही खूप घाबरून गेले आणि आत जाऊन त्यांनी पाहिलं तर पल्लवी गोधडीवर निपचित पडली होती. आईने पल्लवीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उठेना. मग आईने एकच हंबरडा फोडला. बाळा, तुला काय झालं? तुझी अवस्था अशी कशी झाली? मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस. आम्ही इतके परके झालो होतो का? असं बोलून जोरजोरात रडू लागली. बाबांना तर काहीच सुचेना. आपल्या लेकीबरोबर असं घडलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. प्राजक्तासुद्धा खूप रडत होती. रडत असताना तिला पल्लवीच्या हातात काहीतरी दिसलं. तिच्या हातात एक चिठ्ठी होती. तिने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. प्रिय बाबा, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते. मी खूप आजारी आहे. तुम्ही या आणि मला इथून घेऊन जा. मला खूप त्रास होतोय. तुम्ही या घरात माझं लग्न व्हावं म्हणून तुमची ऐपत नसताना देखील भरमसाठ खर्च करून लग्न लावून दिलं. तुम्हाला वाटलं होतं की मी आता सासरी खूप सुखात राहीन, पण असं काहीच झालं नाही. रोज मला इथं मारहाण केली जाते. सगळ्यांचं सर्व करून मी कुठेतरी कमी पडते आहे. माझा शारीरिक आणि मानसिक छळ होतो आहे. बाबा, इथं मी फक्त एक बिनपगारी कामवाली बाई आहे. आजपर्यंत मला कोणीही विचारलं नाही की तुला काय हवं आहे, तुला काय वाटतं, तू जेवलीस का, खूप कामं केलीस, जरा वेळ आराम कर. मला जेवायला सुद्धा देत नाहीत हे लोक. माझा खूप कोंडमारा होतोय. स्वतःला संपवण्याचा विचार अनेकदा मनात आला, पण माझी हिंमत झाली नाही. बाबा, इतरांचं जाऊ द्या, पण नवरासुद्धा मला काही किंमत देत नाही. त्यांच्यासमोर माझी किंमत 0 आहे. रोज घरात भांडणं असतात. तुमचे जावई रोज म्हणतात, इथं राहू नको, माहेरी निघून जा.
बाबा, मग मी नक्की कुठे जायचं होतं? तुमच्याकडे? आणि मी आल्यावर तुम्ही माझं ऐकून घेतलं असतं का? पण बाबा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. ऐकाल ना? आपल्या प्राजक्ताचे लग्न करताना मुलाच्या घरची श्रीमंती पाहू नका. मोठं घर, महागड्या वस्तू, दागिने, गाड्या, ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. मुलगा बघताना मुलाची माणुसकी आणि त्याच्या मनाची श्रीमंती बघा. मग तो गरीब असला तरी चालेल. माहीत नाही ही चिठ्ठी तुम्हाला केव्हा मिळेल, तेव्हा मी जिवंत असेन की नाही. तुमची पल्लवी. चिठ्ठी वाचल्यावर बाबा जावयाच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले, तुझ्यासारख्या माणसाशी माझ्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न लावून दिलं. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मला माफ कर बाळा. म्हणून बाबा रडू लागले. पल्लवीला आपल्या घरी नेऊन जड अंतःकरणाने आईबाबांनी आपल्या मुलीला अखेरचा निरोप दिला आणि अजय आणि त्याच्या आईवर पोलीस केस केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तर मित्रांनो, आपल्या समाजात पल्लवीसारख्या कितीतरी मुली आहेत ज्यांना माहेरी आणि सासरी मोकळेपणाने बोलता येत नाही. मुलीचे लग्न ठरवताना तिच्या आईबाबांनी तिला विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे, तुला काय वाटतं? तुझी काय इच्छा आहे? तुझं मत काय आहे? पण तसं होत नाही. काही ठिकाणी पल्लवीच्या बाबांसारखे वडील असतात ज्यांना वाटतं की मुलगी आपल्या शब्दाबाहेर नाही, त्यामुळे तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय ते एकटेच घेतात आणि इथेच ते चुकतात. मला तर असं वाटतं की मुलीला आधी चांगलं शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करा, तिला नोकरी करू द्या आणि मग लग्नाचा विचार करा. कारण पुढे जाऊन मुलीच्या नशिबी पल्लवीसारखे सासर असेल तर ती न घाबरता ती ठामपणे स्वतःसाठी उभी राहू शकेल. नाहीतर तिला फक्त ती एक मुलगी आहे म्हणून तिला तिचे मन मारून निर्जीव होऊन जगावं लागेल. जग एवढं पुढे गेलेलं असून सुद्धा मुलींना सासरी असा त्रास सहन करावा लागतो, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.